दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA-वरून पडताळणी। स्फोटात ठार झाल्याचीही पुष्टी। दिल्लीतील स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट झाला। स्फोटाप्रकरणी आतापर्यंत 6 दहशतवादी डॉक्टर ताब्यात। दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला। केंद्र सरकारची घोषणा, त्या हल्ल्याचा वेगाने तपास होईल। केंद्र सरकारचं आश्वासन। अजित पवारांनी राजीनामा द्यावा। पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी निष्पक्ष चौकशी कशी होणार? अंजली दमानी यांचा सवाल। तर माझ्या सतसत बुद्धीला स्मरून निर्णय घेईन, अजित पवारांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर। बहुचर्चित रामकाल पथासह विविध विकास कामांचं भूमिपूजन। प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासह परिसराची पाहणी। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार। काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक। कालच्या बैठकीत वंचितसोबत आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव। आज मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का, याकडे लक्ष। हिंगोली नगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू। भाजपचे आमदार आणि नगराध्यक्ष जुगार खेळतात। आमदार संतोष बांगर यांचा आरोप। तर शिंदे गटाच्या लोकांनी 3 कोटींच्या बनावट नोटा आणल्या, भाजपचं प्रत्युत्तर। संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय केलं? खंडपीठाचा सरकारला सवाल। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना खटल्यात प्रतिवादी केलं। नेवासा ते अहिल्यानगर दरम्यान 45 मिनिटांच्या प्रवासाला 3 तास लागतायत। सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेचे 8 खेळाडू पाकिस्तानातून मायदेशी परतण्याच्या तयारीत। इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू। पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकामध्ये वनडे मालिका सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।